नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, पहा या ठिकाणी आपण आज जे की महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी म्हणजेच मुंबई जिल्ह्यासाठी बघा जे की मित्रांनो प्रश्नपत्रिका या ठिकाणी बघा आपल्या आजच्या मित्रांनो भागामध्ये पाहणार आहोत. मित्रांनो पहा या ठिकाणी आपला आजचा भाग 1 आहे मित्रांनो, म्हणून बघा या ठिकाणी तुम्ही पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या. याच प्रकारे मित्रांनो बघा डेली आता मित्रांनो या बघा आपल्या चॅनलवर मित्रांनो एक पार्ट या ठिकाणी बघा जे की आम्ही अपलोड करणार आहोत, म्हणून आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या. आणि सबस्क्राइब करण्याबरोबर या ठिकाणी बघा आपला आजचा संपूर्ण भाग जे की तुम्ही शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. कारण मित्रांनो बघा हे संपूर्ण प्रश्न मित्रांनो बघा जे की झालेल्या मित्रांनो बघा पोलीस भरतीमध्ये जे की रिपीट झालेली प्रश्न संच आहेत, म्हणून मित्रांनो बघा वेळ लावू नका, लगेच वही पेन घ्या आणि संपूर्ण प्रश्न संच लिहून पाठांतर करायला विसरू नका. ओके, प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणते वृत्तपत्र महात्मा गांधी यांच्याशी संबंधित नाही? तर मित्रांनो बघा जे की यापैकी चारपैकी कोणतं वृत्तपत्र जे की महात्मा गांधी मित्रांनो यांच्याशी संबंधित नाही? तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो बघा क्रमांक अ मित्रांनो जे की केसरी. या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. जर केसरीला सोडलं हरिजन, यंग इंडिया आणि नवजीवन हे मित्रांनो बघा जे की तीनही मित्रांनो वृत्तपत्र बघा जे की महात्मा गांधीजी यांनी मित्रांनो बघा जे की लिहिलेले आहेत, तयार केलेले आहेत. ओके, पुढचा प्रश्न. हां, पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियां बघा जे की मित्रांनो स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती? तर मित्रांनो बघा जे की क्रमांक ब बघा भारत स्त्री महामंडळ ही बघा जे की मित्रांनो आपल्या भारतातील पहिली मित्रांनो बघा जे की स्त्रियांसाठी मित्रांनो उभारलेली संघटना होती. ओके, पुढे कोयना धरण कोणत्या तालुक्यात बांधलेले आहे? तर मित्रांनो बघा जे की कोयना हे धरण बघा क्रमांक क बघा जे की पाटण मित्रांनो या तालुक्यामध्ये बांधण्यात आलेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न, क्युसेक हे डॅश डॅश मापनाचे साधन आहे? तर मित्रांनो पहा क्युसेक हे कशाच्या मापनाचे साधन आहे? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक ड बघा जी की पाण्याच्या प्रवाहाच्या मित्रांनो मापनाचं साधन आहे. ओके, क्युसेक बघा जी की क्रमांक ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढे, विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? तर मित्रांनो बघा जे की विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणतं यंत्र वापरतात? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक अ गॅल्व्होनोमीटर मित्रांनो बघा जे की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढे, ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो ग्रीन हाऊस इफेक्ट हे कशाशी संबंधित आहे? तर बघा जे की क्रमांक बघा ब जे की वातावरणातील बदल या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघा, तर मित्रांनो बघा या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस भरतीचा पेपर पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी बघा आपला सामान्य विज्ञान, मराठी व्याकरण व चालू घडामोडींचा 5000 प्लस प्रश्नांचा महाठोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 7414 या नंबरवर फक्त 150 रुपये पे करून स्क्रीनशॉट तुम्हाला टाकून द्यायचे आहे. मित्रांनो स्क्रीनशॉट शेअर केला बघा 1 मिनिटाच्या आत आम्ही हा महाठोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ. म्हणून मित्रांनो वेळ लावू नका, लगेच आपला महाठोकळा बाय करून घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा. मित्रांनो या आपल्या महाठोकळ्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे बघा जे की 2011 ते 24पर्यंत मित्रांनो बघा जे की पोलीस भरतीमध्ये विचारलेले संपूर्ण प्रश्न आम्ही या महाठोकळ्यामध्ये बघा जे की या ठिकाणी समाविष्ट केलेले आहेत. ओके, म्हणून वेळ लावू नका, लगेच आपला महाठोकळा बाय करून घ्या. या ठिकाणी आपला नंबर मेन्शन केलेलं आहे 7414 लक्षात असू द्या. पुढे, युनियन कार्बाइड वायू दुर्घटना कोणत्या शहरात झाली होती? तर युनियन कार्बाइड वायू दुर्घटना ही कोणत्या शहरामध्ये झाली होती? तर ती म्हणजे बघा जी की क्रमांक बघा क जी की बघा भोपाळ या शहरात झालेली होती. पुढे, कार्बन डेटिंग हे डॅश डॅश निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे? तर मित्रांनो कार्बन डेटिंग ही काय निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक ड बघा जी की वस्तूचं वय. ओके, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, तर पहा चष्म्याचे भिंग कशापासून बनवितात? तर विद्यार्थी मित्रांनो बघा जे की चष्म्याचं भिंग हे बघा जे की क्रमांक अ फ्लिंट काचेपासून जे की प्रामुख्याने बनविलं जातं. ओके, जे की बघा क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढचा प्रश्न, डॅश डॅश बघा मित्रांनो डॅश डॅश हे स्वातंत्र्यपूर्व काळात होऊन गेलेले भारतातील प्रख्यात रसायनशास्त्रज्ञ होते? तर मित्रांनो बघा जे की क्रमांक बघा ब प्रफुल्ल चंद्रे बघा मित्रांनो जे की प्रफुल्ल चंद्रे मित्रांनो हे बघा जे की स्वातंत्र्यपूर्व काळातील होऊन गेले आपल्या भारतातील प्रख्यात मित्रांनो बघा जे की रसायनशास्त्रज्ञ होते. पुढे, भारताचे राष्ट्रपती श्रीमती बघा जे की श्रीमती द्रौपदी मुर्मू बघा मिरवणूक पडले या ठिकाणी मुर्मू आहे. तर मुर्मू हे बघा जे की मित्रांनो कोणत्या राज्यातील आहेत? तर मित्रांनो बघा भारताचे राष्ट्रपती सध्याचे जे की द्रौपदी मुर्मू हे मित्रांनो बघा जे की कोणत्या राज्यातील आहेत?
तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक अ बघा जे की ओडिसा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढे डॅश डॅश ही घटना दुरुस्ती मुख्यतः पंचायत राज संस्थांशी संबंधित आहे. तर कितवी घटना दुरुस्ती मित्रांनो बघा जी की प्रामुख्यानं पंचायत राज संस्थांशी संबंधित आहे. तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो बघा ब जे की 74वी घटना दुरुस्ती. ओके, या ठिकाणी पण 74 पडलेलं आहे, परंतु असू द्या, लक्षात असू द्या. ओके, जी की बघा क्रमांक ब किंवा क दोन्ही माना 74वी घटना दुरुस्ती बघा जी की मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढचा प्रश्न, डाटा कम्युनिकेशन रेट हा कसा मोजतात. तर मित्रांनो डाटा कम्युनिकेशन रेट हा कसा मोजला जातो. तर बीट्स पर सेकंदामध्ये मित्रांनो बघा जी की हा मोजला जातो. ओके, पुढचा प्रश्न, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो द्वारा अवकाशात होणाऱ्या हालचाली अचूक टिपण्यासाठी कोणती अंतराळ वेधशाळा प्रक्षेपित केली. तर मित्रांनो बघा भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोद्वारा अवकाशात होणाऱ्या हालचाली अचूक टिपण्यासाठी बघा जे की ॲस्ट्रोसॅट ही अंतराळ वेधशाळा मित्रांनो म्हणजे की प्रक्षेपित केली गेली. ओके, जे की बघा क्रमांक ड बघा ॲस्ट्रोसॅट या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढे 15वा प्रश्न, लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलविण्याचा अधिकार कोणास आहे. तर मित्रांनो बघा लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलविण्याचा अधिकार हा बघा जे की क्रमांक अ बघा जे की राष्ट्रपती यांना आहे. संसदेचे प्रथम सभागृह कोणते आहे. तर मित्रांनो बघा जे की संसदेचं प्रथम सभागृह बघा जे की क्रमांक ब बघा जे की लोकसभा हे आहे. पुढचा प्रश्न, मित्रांनो बघा नुसतं पाहू नका, पाहण्यासोबत संपूर्ण काही लिहून घेऊन पाठांतर करून घ्या, कारण मित्रांनो बघा जे की प्रिव्हियस इयरला हे संपूर्ण प्रश्न बघा जे की रिपीटेड झालेले आहेत, वेळोवेळी सांगत आहे. ओके, अवश्य संपूर्ण प्रश्न लिहून घेऊन या ठिकाणी पाठांतर मात्र अवश्य करून घ्या, म्हणजे बघा जे की येणाऱ्या भरतीला मित्रांनो 100% बघा याचा फायदा तुम्हाला मित्रांनो बघा जे की पेपरला दिसणार आहे. ओके, पुढचा प्रश्न, इंडिया अर्थातच भारत हा बघा जे की राज्यांचा संघ असेल असे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आले आहे. तर बघा जे की इंडिया अर्थातच भारत हा देश बघा जे की राज्याचा संघ असेल की असे बघा जे की भारतीय राज्यघटनेच्या मित्रांनो बघा क्रमांक बघा क जे की अ मित्रांनो बघा जे की एक मित्रांनो या बघा जे की कलमामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. ओके, जे की बघा क्रमांक 1 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. दूषित पाण्याच्या सेवनाने कोणता आजार होऊ शकतो. तर मित्रांनो बघा जे की दूषित पाण्याच्या सेवनानं कोणता आजार होऊ शकतो. तर ते म्हणजे बघा जे की कॉलरा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. पुढे, कर्करोग कशामुळे होतो. तर विद्यार्थी मित्रांनो पहा कर्करोग हा बघा जे की क्रमांक अ पेशीचे अनियंत्रित विभाजनामुळे मित्रांनो बघा जे की ठिकाणी कर्करोग हा जे की मित्रांनो आजार होतो. पुढे, पुढचा ABS मित्रांनो बघा जे की ABSचा परिपूर्ण बघा जे मित्रांनो पूर्ण अर्थ काय. तर मित्रांनो बघा जे की ABSचं संक्षिप्त रूप या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. तर ABSचं संक्षिप्त रूप बघा जे की क्रमांक ब बघा अँटी ब्रेक सिस्टीम असा त्याचा मित्रांनो बघा जे की बघा या ठिकाणी संपूर्ण अर्थ होतो किंवा पूर्ण रूप होतो. पुढे, संगणकीय भाषेत WWW म्हणजेच वर्ल्ड वाईड वेब ही अक्षरे कशाशी संबंधित आहेत. तर मित्रांनो बघा जे की WWW ही अक्षरे मित्रांनो बघा जे की संगणकीय भाषेत कशाशी संबंधित आहेत. तर बघा जे की क्रमांक अ इंटरनेट या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. जागतिकीकरण म्हणजे काय. तर मित्रांनो बघा जागतिकीकरण म्हणजे काय. तर बघा जे की क्रमांक ब देशाची अर्थव्यवस्था जागतिक व्यवस्थेशी जोडणे म्हणजे बघा जे की मित्रांनो जागतिकीकरण होय. पुढे 23वा प्रश्न, संसदेने केलेला एखादा कायदा घटनाबाह्य अथवा निरर्थक ठरवण्याचा अधिकार भारतीय बघा जे की न्यायसंस्थेस आहे. हे विधान डॅश 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 डॅश. तर मित्रांनो बघा संसदेने केलेला एखादा कायदा बघा घटनाबाह्य अथवा निरर्थक ठरवण्याचा अधिकार भारतीय न्यायसंस्थेस आहे. हे विधान बघा जे की क्रमांक पूर्णतः बरोबर आहे. ओके, लक्षात असू द्या, लिहून घ्या. राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करत असतात. तर मित्रांनो राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक या ठिकाणी कोण करतात. तर बघा जे की क्रमांक बघा ड राष्ट्रपती या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढे, अनुस्करा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो. तर बघा मित्रांनो अनुस्करा हा घाट बघा जे की रत्नागिरी या जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो. तर बघा क्रमांक अ बघा जे की कोल्हापूर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. ओके, यासोबत बघा शेवटचा प्रश्न, अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट लागतो. या प्रश्नाचं योग्य आन्सर तुम्हाला सर्वांना बघा जे की कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि बाकी आपला या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा. तर मित्रांनो बघा या ठिकाणी अद्याप तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनच्या भागासोबत अशाच नवीन नवीन प्रश्नांसोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.